कसे काय मंडळी, मजेत ना? मी तुमचा लाडका तीर्थ आज चाललोय थेट आईसलँडला. इकडे तिकडे कुठेच नाही, थेट आईसलँडला जातो म्हटलं आणि माझ्या खूप थंडीमध्ये राहणाऱ्या मित्रांना सर्वांना भेटून येतो. त्यांना समजलं की काय, त्यांनी फोन बिन काही केला नव्हता, पण रोषणाई मात्र जोरात जोरात चालू होती. अरे त्यांना कळालं असेल कदाचित. म्हटलं मग मी पप्पांना म्हटलं, डायरेक्शन दाखवलं, चला पप्पा इथून जाऊ तिथून जाऊ, असं जाऊ तसं जाऊ. मग काय गर्दी चिरत चुरत कुठून तरी पायवाट काढत बिडत आम्ही पोचतो त्या ठिकाणी. त्याने सांगितलं तर एक पायवाट लागेल, एक माणूस चेक करेल. मग पायवाटावर चाललो तर पायवाटच चालायला लागली गड्या. मग भली मोठी गर्दी पडली होती त्याला भेटायला, कारण आम्ही नॉर्मल नाहीत ना, सेलिब्रिटी आहोत, सेलिब्रिटी. मग त्यात काय माझा मित्र म्हटलं आणि त्यात तो माझा मित्र. मग विषय जरा गंभीर, तिथे बाबा आंबीर. मग काय, आम्ही जाताच तिथे रोषणाईचा एकदम झगझमाट होता. आईसलँडला पोचलो म्हणून त्याला कळवणारच म्हणून जातो. अहो येतो येतो येतो, आजोबांनी तेवढी हाक मारली, "ए तीर्थ इकडे कसं काय?" म्हटलं, "येतो बाबा येतो, तुम्हाला भेटतो. पहिले त्या गण्याला कुठे, तो गण्या त्याला भेटतो. तो काय तो मध्ये उभा आहे, थांब थांब येतो, पुढून येतो पुढच्या गेटनी." म्हणून मी पप्पांना रिक्वेस्ट केली, म्हटलं, "चलो रे पप्पा आपण जायगे गंग." मग हाच, "ओ बाबा काय केलं नाही हो काका मी तुमच्या पोरांकडे." म्हणे, "तूच का तो तीर्थ?" म्हटलं, "हो हो." "हे काका काय सोडे ना मला आत." म्हटलं, "अहो जाऊ द्या, जुनी मैत्रिणी आमची." तर वागू मामाला सांगितलं आणि त्यांनी तेवढी रिक्वेस्ट केली. म्हटलं, "येऊ द्या गड्या आपल्याला मध्ये, आपली जुनी मैत्रिणी आहे." म्हटलं, "मी काय केलं गड्या?" पप्पा म्हटलं, "चला भाऊ इथून, नको आपल्याला मस्त फंदे." पप्पा म्हणे, "चल गड्या मी आहे ना." सिक्युरिटी गार्डांना म्हटलं, "ओ काका आलो बरं का मी." अकोल्या दाखवून त्यांना म्हटलं, आलो मी इथे, 2 मिनटं थांबा." म्हटलं, आलो पटकन माझ्या जिवलग मित्राला भेटून. काका म्हणे, "आलास तू शेवटी, भेट तुझ्या मित्राला, सांगेल तो." म्हटलं, "काय झालंय नेमकं, काय सुचेना." म्हटलं, "अरे गण्या सांग बाबा, तुझ्या बापाने मला एवढं खुन्नची नजर का बरं दिली आहे?" म्हटलं, "काहीतरी गफलत तर केली नाही ना तू?" म्हटलं, कुठे इकडे तिकडे फसावं, काकूंना विचारावं. म्हटलं, "जाऊ दे बाबा सोड." मग सर्वांचं दर्शन घेतलं. आजोबांना शेवटी राम केला आणि थेट पायवाटांनी गुपचूप निघून जाण्याचा प्रयत्न केला. असं होतं. अरे बाप रे! नाही ओ बाबा नाही, मी काही नाही. मी नाही त्यातल्यांकडे लावा आतलं, अशी काही गोष्ट झाली की काय आमची असं वाटत होतं. म्हणून काय इथून सरळ निघून जावं. रोबोट समोर बघितला, मामाच्या गावाला जाणारी गाडी झुकझुक करत होती. त्यांना म्हटलं, "थांबा गड्यांनो, मला येऊ द्या." मग काय बापाला म्हटलं, "तिकीट काढून चला मामाच्या गावाला." हे स्टारबकवाली बाई बोलवत होती. पप्पा म्हणे, "चल जाऊ दे गड्या, मम्मी सोबत आहे." कुठे चालतो? ही फिश मार्केटमधल्या फिश तर इथेच येऊन पडल्या होत्या की काय?